आता मातंग बांधवांनी सांगितलं की आम्हाला 5% रिझर्वेशन द्या, आणि कोणता मातंग बांधव सांगतोय? जो भारतीय जनता पार्टी आणि RSSच्या नादी लागलेला आहे तो. मग निळा पाहिजे का टिळा पाहिजे जेव्हा हे होतंय त्याच्यामध्ये पडतो कोण? जो निळा आहे तो पडतो, ऑब्व्हियसली पडतो, आणि टिळा निवडून येतो. मग जो टिळाधारी झालाय, जो राजकीय दृष्ट्या सक्षम झालाय, तो त्याच्या समाजासाठी काय करतोय? तो त्या ताटाखालचा मांजर राहतो सरकारच्या. तुमच्या पाठीशी उभं होतो आहे का की जर तुम्ही वेगळे झालात तर नाही पाठीशी थांबणार नाही? नाही, तसं नाही. कितीही झाले, तुम्ही थोडेसे आर्थिक सक्षम झालाय तरी सुद्धा तुम्ही हा निर्णय घेतला की मी आरक्षणाचा फायदा घेणार नाही, कारण माझ्या जातीतल्या दुसऱ्या लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. मग हाच निर्णय सरकारने घेतला तर प्रॉब्लेम काय? नमस्कार, मी दत्ता कानवटे. राष्ट्रभूमी या माझ्या चॅनलच्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रात एका विषयाची खूप जोरदार चर्चा सुरू आहे, ते म्हणजे SC या कॅटेगरीच्या उपवर्गीकरणाची. थोडक्यात SC या कॅटेगरीचं सब क्लासिफिकेशन केलं जातंय. या क्लासिफिकेशनचं काही लोक आवर्जून स्वागत करतायत, तर काही जण याला खूप मोठा विरोध सुद्धा करतायत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या विषयाची सध्या चर्चा सुरू आहे, आणि याच विषयाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये ज्यांचा महत्वाचा सहभाग होता आणि या विषयाचा ज्यांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे ते असे आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाहुळ आपल्यासोबत आहेत. भाऊ, तुमचं राष्ट्रभूमीमध्ये स्वागत. सर्वांना सविनय. याच उपवर्गीकरणाच्या विषयावरती आपण सखोल चर्चा करणार आहोत. मात्र काही महत्वाची जी माहिती आम्ही थोडक्यात आपल्याला देतो. ज्या वेळेला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेला वेगवेगळ्या कॅटेगरीज करण्यात आल्या. त्या कॅटेगरीमध्ये SC शेड्यूल्ड कास्ट, ST शेड्यूल्ड ट्राईब, त्याच्याबरोबर OBC, आणि त्याच्या आतमध्येच NT वगैरे अशा स्वरूपाच्या कास्ट होत्या. OBC म्हणजे अदर बॅकवर्ड कास्ट, आणि NT म्हणजे नोमॅडिक ट्राईब. नोमॅडिक ट्राईबचे पण 1-2 वेगळे भाग सुद्धा आहेत, आणि अशा पद्धतीने हे सगळं आरक्षण दिलं गेलं होतं. तर हे आरक्षण देत असताना SC या कॅटेगरीमध्ये तब्बल 59 जातींचा समावेश करण्यात आला होता. आता स्वातंत्र्याच्या 75-77 वर्षानंतर एक मुद्दा समोर आलाय की हे जे शेड्यूल्ड कास्ट मधलं आरक्षण होतं त्याचं उपवर्गीकरण केलं जावं. त्याचं कारण असं आहे की या शेड्यूल्ड कास्टमध्ये दलितांमधली बौद्ध ही समाज आहे, मातंग आहेत, चर्मकार आहेत, भंगी आहेत, आणि इतर सगळ्याच जाती आहेत. यातला आरक्षणाचा सर्वाधिक फायदा हा एकाच बौद्ध जातीला भेटलाय, आणि त्यामुळे मातंग असतील की चर्मकार असतील किंवा इतर असतील त्यांना आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही. त्यामुळे ते प्रतिनिधित्वापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे याचं वर्गीकरण करण्यात यावं आणि या जातींना न्याय देण्यात यावा अशी भूमिका जी आहे ती काही लोकांनी घेतलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला या शेड्यूल्ड कास्ट असतील, शेड्यूल्ड ट्राईब असतील, यांचं उपवर्गीकरण करणे म्हणजे हा लोकशाहीचा घात आहे अशी सुद्धा टीका केली जाते, आणि या उपवर्गीकरणाला विरोध केला जातोय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विजय वाहुळ आहेत. भाऊ, तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. तुम्ही या उपवर्गीकरणाला विरोध करताय, आणि विशेष म्हणजे तुम्ही रस्त्यावर उतरून प्रतिक्रिया सुद्धा दिली, तुम्ही मोर्चा सुद्धा काढला होता. विरोध काय तुमचा? हे बघा, लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी चुकीचं घडतंय ना, तर एक आंबेडकरी कार्यकर्ता, बाबासाहेबांच्या विचारांना प्रमाण मारून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. चुकीचं घडतंय तर आम्ही निश्चितच विरोध करणार, आणि या विरोधामागचं जे मूळ कारण हे आहे ते सर्वच अनुसूचित जातीतील लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. SCच्या रिझर्वेशनच्या संदर्भानं जर तुम्हाला काही बदल जर करायचे असेल तर हा सगळा कॉन्स्टिट्यूशनल प्रकार आहे. तुम्ही त्याच्या मूळ ढाच्याला हात लावू शकत नाही. अफर्मेटिव्ह ऍक्शन्स त्या संदर्भातल्या असतात. आता हे जे खूळ भारतीय जनता पार्टीनं काढलेलं आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की BJP सरकार जी आहे, प्रोग्रेसिव्हली कुठल्याही मुद्द्यावरती देश आज व्यवस्थित चालत नाही, महाराष्ट्र आज व्यवस्थित चालत नाही. मग कुठेतरी आपल्या बेसिक फंडामेंटल राईट्सकडे जेव्हा आपलं लक्ष जात आहे जनतेचं, तर त्यांना काहीतरी एक वेगळं खुळखुळं त्यांच्या हातामध्ये द्यायचं आणि ते वाजवत फिरा तुम्ही. मग जातीचं द्या, धर्माचं द्या, कुठल्याही या प्रकारे. आता या उपवर्गीकरणाच्या संदर्भानं सांगतो मी तुम्हाला, 2003ला 1 ऑगस्ट 2003ला एक आयोगाची स्थापना करण्यात आली. लवजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग असं त्याचं नाव होतं. की मातंग समाजाचे जे काही ते बॅकवर्ड राहिलेत किंवा त्यांच्या संदर्भानं त्यांच्या कमी राहण्यामध्ये कुठल्या कुठल्या काय काय ठिकाणी काय घडलंय हे अभ्यास करण्याकरिता तो आयोग स्थापन केला. 6 ते 7 वर्ष हा विषय रेंगाळला. 2008ला याच आयोगाच्या 2 शिफारसी समोर आल्या, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या आसपास. त्या दोन्ही जे अहवाल दिले गेले त्या दोन्हीमध्ये प्रचंड तफावत होती, आणि याच्यामध्ये मातंग समाजाचे जे अभ्यासपूर्ण काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, जे लोक आहेत, त्यांनी या आयोगाला विरोध केला या संदर्भानं एका शिफारसीमध्ये. त्याच्या मागचं कारण काय होतं की त्यांना कळून चुकलं होतं की हे चुकीचं घडतंय. त्याच्यानंतर 2009 मध्ये जेव्हा मंत्रिमंडळासमोर जेव्हा हे चर्चेसाठी हे जेव्हा प्रकरण गेलं,
तर या आयोगाच्या 82 शिफारसी होत्या. त्या 82 शिफारसींपैकी जवळपास 62 किंवा 63च्या आसपास शिफारसी या मान्य करण्यात आल्या. बर. आणि उर्वरित शिफारसी ज्या नाकारण्यात आल्या त्या नाकारण्यात आलेल्या शिफारसीमध्ये एक मुद्दा हा या सब क्लासिफिकेशनच्या संदर्भानं होता. राईट. म्हणजे मंत्रिमंडळानं सुद्धा त्याला नाकारलेलं आहे. मग आज हे समोर आणण्याचं कारण काय? कारण हे की सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. आता सुप्रीम कोर्टामध्ये काय केलंय, बीजेपीने काय केलं, आता मला तुम्ही सांगा, ह्या जे फोर्थ कॉलम ऑफ द डेमोक्रेसी ज्याला आपण म्हणतो, लोकशाहीचे चारही खांब, हे आज जिवंत आहे का? हे जिवंत राहिलेले नाहीयेत. सुप्रीम कोर्टमध्ये एखाद्या मनमर्जीचा जो जज आहे तो त्या ठिकाणी बसवायचा आणि त्याच्या माध्यमातून निर्णय देऊन हा विषय संपून टाकायचा. सुप्रीम कोर्टच्या वरती काहीच नाही दुसरं. सुप्रीम कोर्टावर तुमचा हा आक्षेप आहे, आरोप आहे तुमचा? नक्कीच आहे. कोलेजियम पद्धतीच्या माध्यमातून यांच्या पद्धतीचे ते सोयीचे जजेस त्या ठिकाणी बसवायचे. आता 7 जजेस त्याच्यामध्ये होते आणि दुर्दैवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कुटुंबाला खूप काही दिलं, जे बाबासाहेबांच्या उपकारांचे लाभार्थी आहे, रासू गवईंचे चिरंजीव भूषण गवई त्याच्यामध्ये होते. आणि भूषण गवई सारखा माणूस ज्याला तुम्ही तज्ज्ञ म्हणून घेता, तो व्यक्ती त्याच्यामध्ये त्या सब क्लासिफिकेशनच्या निर्णयामध्ये होता आणि तो निर्णय तिथपर्यंत न थांबता त्यांनी क्रिमिलियर सुद्धा लावण्याची त्याच्यामध्ये तरतूद करण्याच्या शिफारसी केल्या. हे सगळे त्यांच्या संघाच्या नादी लागलेले लोक आहेत. नाही, पण ह्याच्यात वाईट काय हे सांगा ना मला. क्रिमिनल लावणं, ओबीसी मध्ये क्रिमिनल तर संघाच्या आणि भाजप सरकारच्या आधी लागलेला आहे. आता इकडं समजा विजय भाऊळ आहेत, जे आर्थिकदृष्ट्या फार सक्षम आहेत आज तुम्ही तुमच्या समाजाच्या दृष्टिकोनातून, पण तुमचा जे एक बांधव आहे का आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, मग आरक्षणाचा लाभ तुमच्या मुलाला घ्यायचा की त्या गरीबाला द्यायचा, हीच तर ती नियमावली आहे क्रिमिनल. म्हणजे हा डाटा समोर कसा आणणार तुम्ही? याचा अभ्यास कसा करणार? कशा पद्धतीने करणार? अनुसूचित आग्रह धरा ना. अनुसूचित ज्या जाती आहेत ना, त्या सर्वांचं भलं झालंय का? शिक्षणाचा टक्का तुम्ही बघितलाय का? आज स्लम्स मध्ये राहणारा लोक कोणते आहेत? रिझर्वेशनचा पूर्णपणे फायदा हा बुद्धिस्टांना झालेला नाहीये किंवा अनुसूचित जाती म्हणून जेव्हा आम्ही काम करतोय ना, रिझर्वेशन पूर्णपणे बेनिफिट नाही. आमच्यावरती आमच्या बाबतीमधला जो फेक नरेटिव्ह जो सिद्ध करण्याचा हे जे प्रयत्न करतायत ना या प्रकरणामध्ये, त्याचं एक प्रमुख कारण असं सांगतो, बाबासाहेबांनी जेव्हा 1956ला हिंदू धर्म त्यागला आणि बुद्ध धर्म स्वीकारला, त्याच्यानंतर कर्मकांड असतील, देव भोळे भाबडापणा असेल, हा सगळा सोडून आम्ही कुठेतरी विज्ञानाची कास धरली, शिक्षण आम्ही घेतोय आणि आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे हा सगळा पार्ट आहे. आणि किती टक्के लोक शिकतात? जर तुम्ही आज विचार केला, स्लम्स मध्ये तुम्ही जाऊन बघा, काही लोकांचं शिक्षण सोडण्याचं प्रमाण 7वी मध्ये सोडतील, 10वी मध्ये सोडतील. मग त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट किती झाले, पोस्ट ग्रॅज्युएट किती झाले? गरज आहे ना. कारण एखादा तुमच्या समाजातला माणूस जो कलेक्टर झालाय, जो तहसीलदार झालाय, जो तलाठी झालाय, जो शिक्षक झालाय ना, तो त्याच्या मुलांना उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण देतोय आणि पुन्हा आरक्षणाचा फायदा घेऊन तुमच्याच समाजातला माणूस पुन्हा नोकरीला लागतोय. आणि ज्यांच्याकडे संसाधनं उपलब्ध नाहीत, तुमच्याच समाजातली, दलित समाजातली, तुमच्या म्हणण्याऐवजी मी दलित समाजातली म्हणतो, ज्यांच्याकडे संसाधनं उपलब्ध नाहीत, तर ती क्रिमिनलची आट नसल्यामुळे ते 7वीत शिक्षण सोडतायत आणि मजुरीला कामाला जातात. नाही, हे सगळं चुकीचं पार्ट आहे. हे जे दाखवले जातात ना, आता एससी आणि एसटीच्या या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शनचं जेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना, हा फेक डेटाच्या आधारे हा नरेटिव्ह पसरून या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मला सांगा, आज महागाईचा दर काय आहे? आता एका कुटुंबामध्ये एक व्यक्ती जर शिकला, एक सिंगल व्यक्ती कुटुंबातला सरकारी नोकरीला लागला, मग दलित समाजातले किंवा आंबेडकरी समुदायातले किती लोक सरकारी नोकरीमध्ये आहेत? याचा कोणी अभ्यास केलाय का? केवळ याच्या माध्यमातून हा समाज पुढे जातोय आणि मग याच्या घरामध्ये लाखो रुपये येत असतील आणि ह्या बेसिसवरती जर तुम्ही या क्रिमिनलच्या अटी जर लावतायत, तर हे कुठेतरी चुकीचं. तसं नाही भाऊ, आता तुम्ही कसं ऑब्जेक्टिव्ह उत्तर देताय. मूळ प्रश्न असा आहे की तुमच्या सुद्धा पाहुण्यांमध्ये असे काही लोक आहेत ना, की ज्याचा आजोबा नोकरीला होता, त्यांचा मुलगा नोकरीला लागला आणि आता त्याच्या तुमच्या बरोबरीचा जो व्यक्ती आहे तो सुद्धा नोकरीला लागलेला आहे. आणि अशी काही घराणे आहेत की त्याच्या घराण्यात पहिलाही नोकरीला नव्हता आणि आजही नव्हता. मी तुम्हाला तेच सांगतो ना, किती अधिकाऱ्याचे वर्ग जे आहेत ना, अधिकारी वर्गाचे किती लोक त्याचा रिझर्वेशनचा किंवा त्याचा फायदा घेत आहे, हा डाटा आम्हाला दाखवा ना तुम्ही पुढे. हे नरेटिव्ह सेट केले जातात. आता मी माझ्याहून तुम्हाला सांगतो, जर मी सक्षम झालेलो आहे आणि आज मी पैशा पाण्याने बाबासाहेबांच्या कृपेने जर मी आज सदन झालो, तो आम्ही समतावादी लोक आहोत. आमच्यातले बहुतांश लोक आज आम्ही रिझर्वेशनच्या याच्यामध्ये, आज माझे मुलं 2 शाळेमध्ये शिकतात. तुम्ही आज त्या शाळेमध्ये जाऊन बघा, ते तुम्हालाही माहितीये. मी तिथं कधीही त्याला आरटीच्या किंवा त्याच्या माध्यमातून आम्ही दाखल केलेलं नाहीये. आम्ही मेहनत करतो, 2 पैसे आमच्याकडे येत आहेत, तर आम्ही त्या मुलांची आमची फीस भरली गेल्या पाहिजे, जेणेकरून आमच्या खालच्या तबक्यातील लोकांना तो रिझर्वेशन भेटायला पाहिजे, त्याचा फायदा व्हायला पाहिजे. विचार तुम्ही एक जागृत नागरिक आहात म्हणून होतोय. बहुतांश लोक करतात. किती पर्सेंट? किती? बहुतांश लोक करतात. जसं तुमच्याकडे आज गव्हर्नमेंटकडे हा डेटा नाही करता, तुम्ही आर्थिक सक्षम झालाय म्हणून तुम्ही स्वतः पूर्णपणे झालेलं नाही.
कितीही झाले, तुम्ही थोडेसे आर्थिक सक्षम झालाय तरी सुद्धा तुम्ही हा निर्णय घेतला की मी आरक्षणाचा फायदा घेणार नाही, कारण माझ्या जातीतल्या दुसऱ्या लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. मग हाच निर्णय सरकारने घेतला तर प्रॉब्लेम काय? नाही, सरकारने घेण्याचा प्रॉब्लेम तेच सांगतो ना. डेटा तुमच्याकडे कुठल्या आधारे, तुमच्याकडे असे काय निकष आहेत ज्याच्यातून तुम्हाला हे सिद्ध होते की हा रिझर्वेशनचा बेनिफिशियरी आहे आणि याच्या माध्यमातून याच्या 4 पिढ्या ज्या आहेत रिझर्वेशनचा बेनिफिट घेऊन आज पुढे आलेल्या आहेत. हा डेटा सरकारकडे आहे का? तुमचं म्हणणं आहे. डेटा समोर द्या, मग तुमचं काही डेटा द्या ना समोर. डेटाच नाहीये. या सब क्लासिफिकेशनच्या बाबतीत सुद्धा असंच झालेलं आहे. हे जे वर्गीकरणाचं आपण पुढे येऊ. विजय वाऊळ यांनी जो क्रिमिनलचा मुद्दा उपस्थित केला होता ते थोडासा समजावून सांगतो. क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनल हे आरक्षणामधला एक विषय आहे. ज्या लोकांनी आरक्षणाचा लाभ घेतलाय किंवा इतर कुठल्याही मार्गाने स्वतःला सक्षम केलंय, जे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेत, ते लोक क्रिमिनलमध्ये येतात. ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या पुढे, जी शासनाकडून सर्टिफिकेट येतं 8 लाखाच्या पुढे त्यांचं जे उत्पन्न जातं त्या लोकांना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. 8 लाखाच्या खाली ज्यांचं उत्पन्न आहे, हे 8 लाखाची जी अट आहे ती अधूनमधून कमी जास्त होत राहते. 8 लाखाच्या जे खालचं जे उत्पन्न आहे ते नॉन क्रिमिनलमध्ये येतात आणि तेच सर्टिफिकेशन लावण्यात यावं, जेणेकरून जे खरंच वंचित आहे त्यांना लाभ भेटेल, अशा स्वरूपाची भूमिका भूषण गवई यांची होती. मात्र त्यांना सुद्धा कडाडून विरोध झालेला आहे. आता भाऊ, तुम्हाला पुन्हा एकदा उपवर्गीकरण याच विषयाकडे आणतो. शाहू महाराजांची जी आरक्षणाची संकल्पना होती की जे धष्टपुष्ट घोडे आहेत, चारा ठेवला तर ते पळत जातील, सगळा चारा खाऊन टाकतील, आणि जे कमकुवत कमजोर घोडे आहेत ते मात्र मागे पडतील. नेमका तोच न्याय आता लावणं कदाचित गरजेचं वाटत असावं सरकारला, कारण मातंग समाजातले लोक जे आहेत ते दलित समाजाच्या, बौद्ध समाजाच्या तुलनेनं प्रचंड मागास राहिलेले आहेत. मागास राहिलेत ही तर तुम्ही बाब नाकारू शकत नाही. आता हा तुम्ही मागास राहण्याचा जो काही मुद्दा समोर उपस्थित केला, शाहू महाराजांचा तुम्ही रेफरन्स दिला आम्हाला की शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि मजबूत घोडे हे पुढे जातात आणि कमकुवत हे मागे राहतात. ते लोक कमकुवत राहण्यामागं जबाबदार कोण आहेत? तेच असतील ना. सांगतो ना मी तुम्हाला. भारतीय जनता पार्टीनं हे जे फेक नरेटिव्ह जो सेट केला, मी त्याच मुद्द्यावर पुन्हा येतोय. बौद्धांनी तुमचं हिसकावलंय. कसं हिसकावलं? एखादा माझा मातंग बांधव शाळेमध्ये जातोय, कॉलेजमध्ये जातोय, आम्ही त्याचे हात पकडून ठेवले का? आम्ही चर्मकार बांधवांचे हात पकडून ठेवलं का? तुम्ही शिक्षण घ्यायचं नाही, तुम्ही कॉलेजेसमध्ये जायचं नाही, तुम्ही नोकरीला लागायचं नाही. अशी महाराष्ट्रातली किंवा देशातली एक घटना दाखवा की ज्या ठिकाणी आम्ही त्यांना अडवतोय का आम्ही? तेच कारण सांगतो ना. जर तुम्ही कर्मकांडामध्ये गुंतलेले आहात, तुम्ही विज्ञानाची कास धरलेली नाहीये. मुद्दा समजला. फक्त तुम्हाला मी इथं एकच क्रॉस करतो. त्यात 2 काही मूलभूत फरक आहेत, ते तुम्ही समजून घेतले पाहिजे, ते तुम्ही नाकारणार नाहीत. संघर्ष करण्याची धमक बौद्ध समाजापेक्षा मातंगी समाजामध्ये कमी होती. बौद्ध समाजाने प्रचंड संघर्ष केला, कर्मकांडातून बाहेर पडले, बाबासाहेबांच्या विचारांना पुढे चालले. त्यावेळच्या तुमच्या जुन्या जाणत्या लोकांना, पोरांना शिकवलंच पाहिजे हे कळलं, त्यामुळं बौद्ध समाज हा बाहेर पडला. पण नेमकं ही स्थिती मातंग समाजामध्ये नव्हती, त्याच्यामुळे ते पाठीमागं पडलेले आहेत. आता ते पाठीमागं पडलेच आहेत तर त्यांना बाहेर काढावं लागेल ना त्या गर्तेतून. त्यासाठी काहीतरी मार्ग करायचा, तो आहे उपवर्गीकरण. मला तुम्ही सांगा कसं बाहेर काढायचं, कसं काढणार तुम्ही उपवर्गीकरण? चला ओके, चला मान्य केलं की उपवर्गीकरण झालं. आणि तसंही 13 तारखेला त्यांनी नोटिफिकेशन काढलं आणि अख्खा आंबेडकरी समुदाय बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यामध्ये गुंतलेला आहे, सगळ्या जगाला माहिती आहे. आणि 15 तारीख शेवटची ठेवली. मग आम्ही आक्षेप कसे नोंदवायचे? अनंत बदर साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन झालेली आहे ती एकल समिती आहे. आता पुन्हा मी मूळ मुद्द्यावरती येतो. जाती किती आहेत एससी मध्ये महाराष्ट्रात? 59. मग तुम्हाला का असं वाटलं नाही का या 59 जातींमधले जे कुणी शिकले सवरलेले अभ्यासू प्रतिनिधी 59 लोक तुम्ही का त्याच्यात घेतले नाही? प्रत्येक जातीला बोलवायलाच पाहिजे. मी त्याच्यामुळेच पॉइंट आउट करतो, ही कॉन्स्पिरसी सरकारची झालं. आता या 59 जातींपैकी मूळ मुद्द्यावर येऊ, थोडं कडक बोलणारा असल्या कारणानं, एक जी जमात आहे जी बाबासाहेबांच्या विचारांना प्रमाण मानून काम करते, जी समतावादी आहे, जी विषमतेच्या विरोधामध्ये लढते, जी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढते, जी फंडामेंटल राईट्सच्या विरोधामध्ये लढते आणि ती कुठेही आमच्या अजेंड्याला ती बळी पडत नाही. मग यांना बाजूला सारायचं कसं? आता या 59 जातींपैकी एक जात आहे बुद्धिस्ट, जी प्युअर आंबेडकरांच्या विचारांवरती काम करते आणि 58 जाती या हिंदूमध्ये मोडतात. मग कुठंतरी यांची वोट बँक निर्माण करण्याकरिता या 58 जातींना एक असं गाजर दाखवायचं की या 13% रिझर्वेशन मध्ये सगळं रिझर्वेशन जे आहे
हे मॅक्झिमम बुद्धिस्टांनी खाऊन टाकलेलं आहे आणि 58 जातींना त्यांच्यामुळे काही भेटत नाही म्हणून आम्ही सब क्लासिफिकेशन करतोय आणि याच्यामध्ये तुमचं फार मोठं भलं होणार आहे. हे गाजर आहे, गाजर. आकडेवारी काय आहे तुमच्याकडं? 1961च्या जनगणनेच्या आधारावरती या सगळ्या गोष्टी मातंग बांधवांना सांगण्यात आलं आणि असा एक गैरसमज त्यांच्यामध्ये पसरवला आहे की आमची लोकसंख्या वाढूच दिली नाही. लोकसंख्या कशी वाढवायची याच्यात आंबेडकरी समुदायाचा काय रोल आला शासनाच्या याच्यामध्ये की लोकसंख्येचा टक्का वाढवायचा आहे का घटवायचा आहे? तो शासनाचा प्रश्न आहे. तुमची वाढली, असं समाजाची वाढली, लोकसंख्या वाढली असं म्हणतात. त्या घटनेमध्ये आंबेडकरी समुदायाचा काय रोल आहे आणि ती घटली आहे किंवा वाढलेली आहे हा डेटा आमच्याकडे असणार की सरकारकडे असणार? तो लोकसंख्या वाढण्याचं एक तांत्रिक कारण असतं की कुठल्या जात समूहाला कुठल्या चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या, सुरक्षित आयुष्य, जीवन, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या, त्या समाज घटकाची लोकसंख्या साहजिक वाढते आणि ज्यांना या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत त्यांची घटते. म्हणजे तात्विक कारण आहे. मी तुम्हाला काय सांगतोय या घटण्यामध्ये आणि वाढण्यामध्ये याच्यात आमचा काय रोल आहे? ते मागास राहिले हा रोल आहे ना. ते मागास कसे राहिले तुमच्या वाट्याला आलंय. आता मला सांगा 13% रिझर्वेशन इट इज ओपन टू ऑल. 13% रिझर्वेशन ओपन आहे. त्याच्यामध्ये असं आहे का की तुम्हाला एवढं घ्यायला पाहिजे तेवढं घ्यायला पाहिजे? ते आता करण्याचा प्रयत्न करतायत ते की तुम्हाला आता मातंग बांधवांनी सांगितलं की आम्हाला 5% रिझर्वेशन द्या आणि कोणता मातंग बांधव सांगतोय? जो भारतीय जनता पार्टी आणि RSSच्या नादी लागलेला आहे तो. जो सजग आंबेडकरी विचारांवरती चालणारा मातंग बांधव आहे तो म्हणतो हे चुकीचं आहे. आमच्या सोबत आहेत लोक. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते रस्त्यावरही दिसतील. जागोजागी त्यांनी त्याच्यामध्ये विरोध सुद्धा केलेला आहे. चर्मकार बांधवांचा नाशिकमध्ये मोर्चा सुद्धा होतोय. मग हे लोक का रस्त्यावरती येत आहेत? चर्मकार बांधवांचा तिथं मातंग बांधव सुद्धा रस्त्यावरती येतात. मातंग बांधव सुद्धा रस्त्यावरती येत आहेत. मग ते काय येऊ राहिले? या लोकसंख्या घटण्यामध्ये आणि वाढण्यामध्ये याच्यात आंबेडकरी बांधवांचा काही रोल नाही. हा सगळा शासनाचा प्रश्न राहिला. आणि जर तुम्ही ती लोकसंख्या घटलेली आहे मग तुम्ही कुठल्या आधारे सांगताय ती घटलेली आहे? आता 2011च्या नंतर सेन्सेक्स जाहीर झालेलं नाही. बरोबर. जातीनिहाय जनगणना झालेली नाहीये. मग तुम्ही कसं काय सांगणार तुम्ही एवढे वाढले तुम्ही एवढे कमी झाले? जनगणना झाली पाहिजे. अहो जनगणना झालीच नाही. मग आम्ही तेच म्हणतो ना जनगणना करा ना तुम्ही. आणि उद्या जर या पद्धतीनं रिझर्वेशन जर तुम्हाला करायचंच आहे ते, आता त्यांनी काय केलं या अनंत बदर समितीमध्ये आम्हाला कोणालाच त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा विशेष ठेवला नाही. जर तो अहवाल प्रकाशित केला असता तर प्रकाशित केल्याच्या नंतर कळालं असतं की याच्यामध्ये काय दडलंय. आणि प्रकाशित का नाही केला आता त्याचं कारण सांगतो. तुम्ही म्हणतायत ना की मातंग बांधव बॅकवर्ड राहिले आणि बुद्धिस्ट शिकले सवरले. मग आता हे लोक हे प्रश्न विचारणार आहेत, चिकित्सा करणार आहेत, भांडणार आरेला कार्य करणार आहेत आणि कॉन्स्टिट्युशनली लोकशाही मार्गाने हे रस्त्यावरून उतरणार आहेत. त्याच्यामुळे तुमचा समाज शिकला. मग आता तुम्ही हे दाबून ठेवलं. अनंत बदर समितीचा अहवालच तुम्ही प्रकाशित होऊ दिला नाही. मग यांना कुठल्या आधारे सांगताय लोकसंख्या घटली का वाढली म्हणून? आणि 13% रिझर्वेशन जर ओपन टू ऑल आहे 59 जातींना तर याच्यामध्ये कोणी किती रिझर्वेशन घ्यायला पाहिजे आणि कोणी किती घेऊ नये याला काही मर्यादा आहे का? ह्याचा पण डेटा काढला गेला पाहिजे का की त्या 13% मधलं बौद्ध समाजाने किती घेतलं, मातंग समाजाने किती घेतलं, मेहतर समाजाने किती घेतलं, भंगी समाजाने किती घेतलं आणि तुलनेने त्यांची संख्या किती होती ह्याचा पण डेटा काढला पाहिजे का? आता किती घेतलं म्हणजे असं हिसकावलं नाही बरं का? पण मिळालं म्हणजे समोर असं रिझर्वेशन ठेवलेलं आहे आणि मी असं ताकदीनं ते मुठ्ठी पकडले आहे सोडे असं नाही. दादागिरी तर केली नाही तुम्ही, पण ते करू शकत नाही. कारण आम्ही समानतेला मानणारे लोक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोट मी तुम्हाला या ठिकाणी मानताना हिसकावून न घेताना अनावधानाने का होईना पण कुणाच्या तरी वाट्याचं आपल्या वाट्याला जास्त आलंय हे लक्षात आल्याच्या नंतर तरी किमान त्यांना मिळावं ही अपेक्षा धरणं. चला त्यांना तुम्हाला द्यायचं ठरलंय. त्या समितीनं आनंद बदर समितीनं काय त्याच्यामध्ये निष्कर्ष काढलेत काय काढलेत हे सरकारनं ठरवलेलंच आहे असं समजून चला. तुम्ही डिस्ट्रीब्यूट कसं कराल? संख्येवरून. आणि जर उद्या बुद्धिस्टांनी अशी मागणी केली का लोकसंख्येच्या आधारावरती रिझर्वेशन द्या मग काय करायचं? दिलंच पाहिजे लोकसंख्येच्या आधारावर. अहो तेच सांगतोय मी तुम्हाला. जेव्हा आंबेडकरी बांधव ही मागणीच नाही लावून धरू राहिले तर याच्यातूनच अनुसूचित जाती जमातीच्या सगळ्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की आम्हाला त्याच्यामध्ये कुठेही वाद नको. या 59 जाती ज्या आहेत या गुन्ह्या गोविंदाने या महाराष्ट्रामध्ये नांदतात. कधीही कामचे कधी वाद झालेले नाहीयेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जर कोणी वाद लावण्याचा जर प्रयत्न करत असेल तर एक आंबेडकरी कार्यकर्ते बोलताना भाऊ तुम्ही मूळ मुद्द्याला बगल देता. तुम्ही द्या ना. मी मूळ मुद्द्यावर सांगतो तुम्हाला. तुमचा मूळ मुद्दा असा मी तेच सांगतो. उद्या बुद्धिस्टांना जर ही मागणी केली बोला की लोकसंख्येच्या आधारावर द्या, हो दिलं पाहिजे.
असलीच पाहिजे. अहो तेच सांगतो, जर लोकसंख्येच्या आधारावर जर रिझर्वेशन देण्याचं जर ठरलं ना, अकॉर्डिंग टू पॉप्युलेशन बुद्धिस्टांची संख्या या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. आणि तुम्हाला जास्त मिळेल. नाही ना, आम्हाला जास्त नकोच आहे ना. आमचं म्हणणं काय आहे, आम्हाला रिझर्वेशन सगळंच हवंय असं आहे का? नाही ते रिझर्वेशन तुम्ही ओपन ठेवा. तुम्ही तुमचे शिक्षण घ्या, कॉम्पिट करा. अरे एखादा मातंग बांधव जर माझा हायली क्वालिफाईड आहे तो पुढे जातो करा असं म्हणणं. मग एखादा दुसरा कॉम्पिटिशन तसं नाही ना. ही होतं. मग ऐका तुम्ही, मी सांगतो, स्पर्धा तर सगळ्या जगामध्ये, कुठे स्पर्धा नाहीये? सगळीकडे स्पर्धा. मग आता मी ऐका करणार तर उघड लेट मी एक्सप्लेन. मी एक महार आहे जातीनं, मीही गरीब आहे आणि माझा एक मातंग बांधव आहे, तोही गरीब आहे. बरोबर. आमच्या दोघांच्याही कुटुंबाला रिझर्वेशनचा कुठलाच फायदा झालेला नाही आणि मला ती लाईन गाठायची आहे. तर मग आम्ही दोघं शिकतोय, आम्ही दोघं संघर्ष करतोय आणि आम्ही दोघं पुढे जातोय. मग त्याच्यातला महार असं म्हणायला पाहिजे का माझे बांधव जे पुढे गेलेले आहेत, आता एक काम कर बाबा, मी सगळं सोडून देतो, तू पुढे जा, असं म्हणाल का कोणी? ह्युमन मेंटॅलिटी काय सांगते तुम्हाला? मी पण लढणार. मग म्हणून तर ना, लॉस आहे, लॉस नाही याच्यात मातंग बांधवांचा लॉस आहे. समोर येतात ना तेव्हा मातंग मागे पडलाय आणि दलित समाज मातंग पुढे मागे नाहीये. तुम्हाला सांगतो, जो मातंग बांधव शिकला सवरला आज मुख्य पदांवरती आहे, जो मातंग बांधव या कर्मकांडाच्या नादी लागलेला आहे, ज्याला पण त्याच्यातून बाहेर काढणं, दलित समाजाला बाहेर त्याला त्याच्यासाठी तुम्हाला बुद्धिझम स्वीकारावं लागेल. मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आधी सुद्धा संपूर्ण दलित समाजाने बुद्धिझम स्वीकारलेला नव्हता. बाबासाहेबांनी खूप मोठा संघर्ष केला. अंधश्रद्धा ह्या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी समाजाला जागृत करून बाहेर काढलं. त्यावेळेला म्हणजे बाबासाहेब धर्म स्वीकारला त्यावेळेला काय सगळेच अंधश्रद्धेतून बाहेर. अण्णाभाऊ साठे म्हणून गेले ना, जग घालून गेले, गरज आहे त्यांना अंधश्रद्धा बाहेर काढणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी तुम्ही सरकारला भांडलं पाहिजे असं माझं मत आहे. या सरकारला आम्ही म्हणावं, तू यांना अंधश्रद्धेच्या बाहेर काढा. अहो हे सरकार बागेश्वर बाबा सारखे लोक पोचणारं सरकार आहे. आता विषय जागोजागी यांना असे बाबा पाडून ठेवलेत का जे जातात, मोठे मोठे प्रवचन देतात आणि या लोकांना गंडवतात. याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. आता मी तुम्हाला एक मध्यंतरी तुमचा सुटलेला एक मुद्दा विचारतो. तुम्ही म्हटलात की 59 जाती आहेत, त्यातली एक जात पुढारलेली आहे आणि बाकी जातीवरती अन्याय झालाय असं भासून भाजप एक नॅरेटिव्ह सेट करते. तर ह्याच्यामध्ये राजकीय षड्यंत्र पण आहे का काही? 100% राजकीय षड्यंत्रच आहे ना. कसं? मला एक सांगा, आता ओपन आपल्याला बोलायचं याच्यामध्ये. निवडणुका होतात, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही ग्रामीण भागात जा, निळा पाहिजे का टिळा पाहिजे बोललं जातं, काय समजायचं? निळा पाडून टाका आणि टिळा स्वीकारा. टिळा म्हणजे मातंग समाजाचा. टिळा म्हणजे मग मातंग नाही, फक्त मातंग नाही, स्पेशली मातंग नाही, उर्वरित ज्या जाती ज्या आजही ऑन रेकॉर्ड हिंदू आहेत. अच्छा, 59 पैकी या राजकीय दृष्टी हिंदू आहेत. या राजकीय दृष्ट्या म्हणजे जेव्हा राजकारण करायचं तेव्हा हे हिंदू आहेत, अस्पृश्यच आहेत. आणि जेव्हा प्रॅक्टिकली यांना काही द्यायची वेळ येऊ राहिली तेव्हा ते अस्पृश्य आहेत. हे मातंग बांधवांनी समजून घ्यायला पाहिजे. मग निळा पाहिजे का टिळा पाहिजे जेव्हा हे होतंय, त्याच्यामध्ये पडतो कोण? जो निळा आहे तो पडतो, ऑब्व्हियसली पडतो, आणि टिळा निवडून येतो. मग जो टिळाधारी झालाय, जो राजकीय दृष्ट्या सक्षम झालाय, तो त्याच्या समाजासाठी काय करतोय? तो त्या ताटाखालचा मांजर राहतो सरकारच्या, तो त्या समाजासाठी काहीच करत नाही. मग आता आम्ही असं म्हणलोय का कधी की माझा हे आम्हाला पाडू राहिला बाबा तू, इलेक्शन मध्ये आम्ही हारतोय? अरे आमच्याच सबकास्ट मधला एक व्यक्ती आज आमदार होतोय, मंत्री होतोय, तो पुढे जातोय, याच्यावर कुठं ऑब्जेक्शन झाले कधी? आज तुम्ही बौद्ध आमदारांची संख्या बघा आणि उर्वरित यांची राजकीय संख्या बघा, आहेच ना. मग इथं कधी आम्ही ऑब्जेक्शन घेतलं का? आता मोठा भाऊ म्हणून आम्ही नेहमी आता तुम्ही एक विषय बोललात की ज्या 58 जाती आहेत टिळा म्हणून त्या याच्यात जातात, परंतु ज्या वेळेस देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस या लोकांवरती अन्याय होतो, मंदिरात चढू देत नाही, घोड्यावर चढू देत नाही, विषा ठेवलेत तर मारल्या जाते, म्हणजे बेरहिमीने मारलं जातं, आया बहिणीची इज्जतीचे दिंडवडे उडायला जातात. त्यावेळेस त्या मातंग बांधव असो, चर्मकार बांधव असो, वाल्मिक समाजाचा बांधव असो, त्यांच्यासाठी लढणारा आवाज हा आंबेडकरीच असतो. उदाहरण देतो की आपलाच नांदेडचा सोमनाथ सूर्यवंशी होता, तो वडार समाजाचा होता, मात्र त्याच्यासाठी सर्वाधिक धावून गेलेला कोण असेल तर तो बौद्ध समुदाय होता. हे स्वतः मग कसं काय म्हणू शकता तुम्ही का बुद्धिस्ट लोक रिझर्वेशन? हे म्हणणं आहे की जसं त्यांच्या अन्याय अत्याचारामध्ये तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने धावून जाता, आता तसं आरक्षणाच्या दृष्टिकोनातून ते मागास राहायला चाललेत. त्यामुळे तुम्ही थोडीशी माघार घेऊन त्यांना कुठल्या 2-4% संधी का द्यायला नकार देताय? त्याच्यानं तुमचं असं नुकसान काय होणार आहे? मी तुम्हाला पुन्हा त्याच विषयावर, आपण विषयांतर होते आपलं,
नाही त्याच विषयावर मी घुमवतो. विषयांतर होऊ नये हा प्रयत्न आहे. बरं, याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे त्यांचं. कुणाचं? ठीक आहे, त्यांना काय असेल ती एक जी जागा असेल त्यांची तिथं त्यांना लॉस झालं तर लोकसंख्येच्या प्रमाणात लॉस होणार नाही. आरक्षण तर लोकसंख्येच्या प्रमाणात मिळेल. लॉस झालं तर नाही, मग तो नंतरचा विषय, ते त्यांनी सहन करावा. मागणी ज्या वेळेस आंबेडकरी कार्यकर्ता म्हणा, आंबेडकरी अनुयायी म्हणा, जो प्रत्येक आघाडीवर तुमच्या पाठीशी उभा राहतो, तुमच्या अन्याय अत्याचारात तुमच्या पाठीशी उभा राहतो, संविधानिक हक्क अधिकार तुम्हाला मिळवून देण्याकरिता तुमच्या पाठीशी उभा होतो. आहे का की जर तुम्ही वेगळे झालात तर नाही पाठीशी थांबणार नाही? नाही, तसं नाही. हे असं नाही होऊ शकत. हे आता लक्षात घ्या, यांनी जर आंबेडकरी समुदायाच्या प्रतिनिधींना बाजूला सारून जर तो अनंत बदर समितीचा शिफारशी जर यांनी स्वीकारलेला आहे तर निश्चितच त्याच्यामध्ये काय केलेलं आहे याच्यात तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. बरोबर. आज यांना असं वाटत असेल की हे गोंडस जे आहे, काय म्हणतात त्याला, एक गाजर जे आम्हाला दिलंय याच्यात आमचं भलं होणार आहे. पण मी तुम्हाला काळ्या दगडावरली रेग आहे ही तुम्हाला अधोरेखित करून सांगतो की याच्यामध्ये ज्या दिवशी सब क्लासिफिकेशन होईल तर येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाला याच्यामध्ये जर आज ते जर त्या पॉलिटिकली महत्वाकांक्षी लोकांच्या मागे जाऊन जर हे करणारे असतील ना तर निश्चितच येणाऱ्या त्यांच्या पिढीचं नुकसानच होणार आहे. हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. हा बघा, मी एक कार्यकर्ता आहे, मी ग्राउंडवर काम करणारे माझी जी काही माझा जो IQ असेल किंवा माझी जेवढी बुद्धी असेल मी तेवढंच बोलू शकतो. याच्यावरती अनेक विचारवंत आहेत ज्यांनी या सगळ्या बाबी मांडलेल्या आहेत. अनेक मोठमोठे कार्यकर्ते आहेत त्यांनी या सध्या संदर्भानं बोललेले आहेत. परंतु त्या लोकांचं ऐकून घ्यायला कोण तयार आहे? तुम्हाला ऐकून तर घ्यावं लागेल. बरोबर. जसं तुम्हीच आता बोलले की ती एकल समिती आहे, मग उर्वरित 59 जातींना तिथं घ्यायला पाहिजे. कमीत कमी आम्ही काय म्हणतो ते ऐकून तर घ्या ना. ऐकलं तर पाहिजे सर्वांकष. आणि हा हिसकावण्याचा प्रकार नाही ना. आता जेव्हा आम्ही पोट तिडकीनं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतोय की बांधवांनो हे तुमचं नुकसान होणार आहे, तर तुम्हाला असं का वाटतंय? का असं संशयाची सुई पूर्णपणे आमच्याकडे येते की आम्ही रस्त्यावर येतोय म्हणजे आम्ही जास्त रिझर्वेशन घेतोय म्हणून आम्ही ते वाचवण्याकरिता या सगळ्या बाबी करतोय? नेमकं इथंच भाजपचा अजेंडा तर साध्य होत नसेल की त्या उपवर्गीकरणाच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर उतरताय, त्यांच्या मनात नाराजी होते, तुमच्यामध्ये विभागणी होत चालली. केलीच ना ही, आता केली का? ही पण रोखावी. मराठा ओबीसी झालं महाराष्ट्रामध्ये, झालंच ना. आता नव्याने मराठा बांधवांनी म्हणजे त्यांना रिझर्वेशन मिळावं. आता लक्षात घ्या, मराठा बांधवांनी वेगळे केले. आता मी पुन्हा एका मुद्द्यावर येतो, पुन्हा एक महत्वाचा मुद्दा तुमच्या माध्यमातून. ज्या वेळेस मराठा बांधवांनी मोर्चा काढण्याचे ठरवलं, मोर्चा निघला, रिझर्वेशनची मागणी झाली. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली प्रेस छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण कुठल्या आधारे मिळू शकतं, ते कसं मिळू शकतं, संविधानिकरित्या ते कसं टिकू शकतं, कॉन्स्टिट्युशनली त्याचे काय वेज आहेत, हे आंबेडकरी समुदायाची भावना होती आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही ती समोर मांडली. म्हणजे जो मराठा बांधव जो शेतीवरती डिपेंडंट असणारा होता, पर्जन्यमान कमी कमी होत त्याची शेती कमी झाली, परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या जेव्हा होतात त्याच्यात मराठा बांधव मारल्या जात आहेत आणि त्यांच्या कुटुंबाला या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे ही पहिली भूमिका घेऊन आम्ही समोर आलो. आणि भारतीय जनता पार्टी जे सरकारमध्ये आहे ती म्हणता रिझर्वेशन आम्ही देऊ. देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये नसताना म्हणता रिझर्वेशन आम्ही देऊ आणि सत्तेमध्ये आल्याच्या नंतर याच देवेंद्र फडणवीसने ते डिनाय करण्याचं काम केलं. हे सगळं खेळवट ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि ह्या सगळ्या करत असताना भारतीय जनता पार्टीच्या ज्या सब विंग्स आहेत सगळ्या देशभरातल्या, त्यांनी कुणी मराठा आरक्षणाला मला पाठिंबा दिला सांगा, जो आंबेडकरी समुदायाने दिला. नाही, हा मुद्दा झाला. जसं तुम्ही मराठा समाजाला पाठिंबा दिला, तुमचं स्वागत आहे त्या घटनेचं. मातंग समाजाचा समजा तुमचा उपवर्गीकरणाला विरोध आहे, तुमचा क्रिमिनलला विरोध आहे, मग मातंग समाजाचा मागासपणा दूर करण्यासाठी तुम्ही एखाद्या गोष्टीला विरोध करता तर त्याला पर्याय पण द्यावा लागतो, नुसताच विरोध चालत नाही. मागासपणा दूर करण्यासाठी तुमचा पर्याय काय सांगा? आता सरकारवर किंवा त्या समाजावर नका ढकलू, तुम्ही काय करणार? मातंग समाजाचा जर मागासपणा जर दूर करायचा आहे, मातंग समाजामध्ये सुद्धा लोक शिकले सवरलेले ते सुद्धा पुढे आलेले आहेत. परंतु काय ते इलाइट क्लासमध्ये गेल्याच्या नंतर अनेक लोक स्वतःला उच्चभ्रू समजू लागतात. ते प्रत्येक ठिकाणी आहे, ते तसं व्हायला नाही पाहिजे की आपल्या समाजातला एक तबका जो आहे तो कमी राहिलेला आहे ना. सगळ्यात अगोदर यांच्या शिक्षणाचा टक्का वाढणं गरजेचं आहे. रिझर्वेशनचं बेनिफिट कधी होतं माहिती साहेब तुम्हाला? हा सगळा नोकऱ्यांचा पार्ट आहे. जर मी नोकरीला लागलो सरकारी नोकरीला तर मला रिझर्वेशनचा फायदा झाल्यासारखा आहे. तुम्ही नोकरीला कधी लागशाल? जेव्हा तुमची प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सगळ्या स्टेप पार करत तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट होशाल त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल. मग ते शिक्षण वाढवण्यासाठी आपल्याला काय करणं आहे? तर मी पुन्हा तेच सांगतो ना, माझ्या घरामध्ये कर्मकांड होऊ राहिलेत, मी शिकतच नाही हो, मला शिकायचंच नाहीये. मुद्दा काय मी ते शिकवण्यासाठी आरोप झाले ना, मग सोल्युशन तेच आहे ना. मग तुम्हाला हे सगळे कर्मकांड सगळे सोडून द्यावं लागतं. शिक्षण तुम्ही स्वतः वाढवा ना. आता महाराजांच्या एवढं काही आणि देव ही जी आहे का नाही, हे सहजासहजी नाही जात भाऊ माणसाच्या मनातलं, त्याच्यासाठी काम करावं लागतं.
त्याच्यावरती सांगा ना तुम्ही काहीतरी. तुमच्याकडे दलित बौद्ध महासभा आहेत किंवा आता मला वेगवेगळ्या सांगा, मोठ्या संघटना आहेत. ठीक आहे, आता काहीच अनेक केलं जात नाही. अनेक जे आहेत ना, मातंग असतील, चर्मकार बांधवातील अनेक लोक होते ज्यांनी चर्मकार बांधवांना आणि मातंग बांधवांना बुद्धाच्या वाटेवरती आणण्यासाठी काम केलं. आजही करतात. हम्म, BC कांबळे होते, हम्म, कांबळे साहेब होते. हम्म. आताही काही कार्यकर्ते आहेत चर्मकार समाजाचे, ते त्या लोकांना बुद्धाच्या वाटेवर आणतात. हम्म. मग ते बुद्धाच्या वाटेवरती आल्याच्या नंतर साहजिकच कर्मकांड दूर होऊन जातात. हम्म, तिथून कळतंय की विज्ञानाची कास धरून आपण पुढे जाऊ शकतो. हम्म, जर जे सरकार आज सब क्लासिफिकेशनच्या माध्यमातून भांडलं लावण्याचं प्लॅन करतंय, हम्म. मग ते या लोकांना या कर्मकांडातून किंवा या सगळ्या याच्यातनं बाहेर पडण्यासाठी का कुठल्या योजना इम्प्लिमेंट करत नाही, का यांच्यापर्यंत जात नाही की सोडा हे सगळं, शिक्षण घ्या, उच्च शिक्षण घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा घोषणा का नाही करत? अहो, मराठी शाळा बंद पाडल्या 6,500 महाराष्ट्रातल्या, हम्म. जिथं गोरगरिबांचे लेकरं शिकत होते, आणि आज Yes. कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये जावं लागतंय. कुठल्या माणसानं बोलला हो, कुठला माणूस आज समोरून मांडला, आंबेडकरी चळवळ मांडली का हे 6,500 मराठी शाळा तुम्ही बंद केल्या, ज्या गव्हर्नमेंट अफिलेटेड होत्या, ज्या कमी पैशामध्ये एकदम मुबलक प्रमाणामध्ये आमच्या पोरांना शिक्षण भेटत होतं, ते शाळा बंद करून टाकल्या. येस, नक्कीच भाऊ, तुम्ही खूप चांगले मुद्दे मांडले. राष्ट्रभूमीमध्ये आल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आज या पॉडकास्टमध्ये चर्चा करत असताना प्रामुख्याने 3 मुद्दे समोर आले. क्रिमिनल जर लागू केलं तरी सुद्धा समाज. मी तुम्हाला इंटरप्ट करू शकतो का? जी. जे आम्ही निवेदन जे सादर केलेलं आहे ना, तर त्याच्या जे काही म्हणजे जुने कालबाह्य जे काही वादग्रस्त अहवाल होते त्याच्यावर निर्णय या सरकारनं घेऊ नये. बार्टीवरले काही प्रश्न होते, त्याच्यामध्ये अनुसूचित जातीची जी काही 2011ची जी काही जनगणना होती ती जनगणना सुद्धा दोषपूर्ण आहे. आणि न्यायाधीश आनंद बदर समितीचे जे अहवाल आहे त्याच्यावरती आम्हाला जे काही शंका आहे बाबा याच्यामध्ये, की तो अहवाल तुम्ही सार्वजनिक का करत नाही, याच्यामुळे सामाजिक सलोखा कुठंतरी धोक्यात येतोय. आम्ही तो इरॅडिकेट करण्याचा प्रयत्न करतोय, पण एक वर्ग असा जो आहे जो या पद्धतीनं लोकांच्या कानामध्ये विष पेरण्याचं काम करतोय, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. ठीक आहे, आता याच्यामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं मत जाणून घेणं हे गरजेचं आहे. बरोबर. तर याच्यामध्ये ज्या ठोस मागण्या अशा होत्या त्याच्यामध्ये, ज्या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून एखादी मागणी हुकून जाऊ नये ओघाओघामध्ये, म्हणून मी ते वाचून दाखवण्याची माझी विनंती आहे तुम्हाला. त्याच्यात अशा होत्या की महाराष्ट्रामध्ये जे काही अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण आहे ते करू नये, पहिली मागणी होती. आणि आक्षेप जर घ्यायचे असेल तर आम्हाला संधी देण्यात यावी. ते जो तुम्ही अहवाल सादर करता त्या संदर्भानं जो बार्टी आहे त्याच्या अहवालाची जी काय आहे ती शास्त्रीय पडताळणी करा. आणि 59 ज्या काही जाती आहेत, आता तुम्ही जसं सांगितलं की बुद्धिस्टांनी फार जास्त एज्युकेशन करून घेतलं, पुढे चालले गेले वगैरे वगैरे, तर या सगळ्या 59 जातीचा मग तुम्ही स्वतंत्र अभ्यास करा, स्वतंत्र वेगळा अभ्यास करा प्रत्येकाचा. आणि जर आम्ही कुठेतरी चुकीचे वाटत असेल तर तुम्ही आमच्यावर सुद्धा ठपका ठेवा आणि समोर आणा, पण त्याच्यामध्ये तथ्य असायला पाहिजे जेणेकरून आमचे लोक तिथं राहतील. तुम्ही विनाकारण ते करू नये. या सगळ्या ज्या काही सुनावण्या आहेत त्या सार्वजनिक आणि राज्यव्यापी असायला पाहिजे. हे आम्ही तुमच्या त्या काय म्हणतात ते 4 भिंतीतल्या सगळ्या गोष्टी कम्प्युटर टाईप केलेल्या आम्ही मान्य करणार नाही. बॅकलॉगची जी काही भरती रिक्त पदे आणि ते तुम्ही करा, त्याच्यामध्ये कोण बुद्धिस्ट आहे, कोण चर्मकार आहे, कोण मातंग आहे, इट डझंट मॅटर. बरोबर. सर्व समाज घटकांची मतं या ठिकाणी जाणून घ्यायला पाहिजे आणि निर्णय हा सामाजिक सलोखा राखणारा असावा, डिस्क्रिमिनेशन भेदभाव निर्माण करणारा नसावा. अशा काही ज्या मागण्या होत्या ह्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये जर ते अहवाल प्रकाशित होतोय तर प्रकाशित झाल्याच्या नंतर आमची तज्ज्ञ मंडळी आहे आंबेडकरी चळवळीची, ते निश्चितच ते वाचतील. ते पुढे अजून काय आंदोलनाच्या दिशा वगैरे ठरवायच्या त्या पुढे ठरवल्या जातील. परंतु या पॉडकास्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी विनंती करतो, उर्वरित ज्या काही जाती जमाती आहेत बांधवांनो, कृपया करून सरकारच्या कुठल्याही षडयंत्राला बळी पडू नका. आपली सत्सद विवेक बुद्धी एका ठिकाणावर ठेवा. 59 जाती आपण वारंवार, मी पुन्हा पुन्हा आम्ही तेच सांगतोय की आपण सलोख्याने नांदणारे आहोत. आमच्या सुखात तुम्ही आहात, तुमच्या सुखात आम्ही आहोत. केवळ कुणीतरी सांगतंय म्हणून त्या सगळ्या गोष्टी ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मातंग बांधवातील अनेक तत्वज्ञानी आमच्या सोबत आहेत, ते देखील या निर्णयाला विरोध करतात. चर्मकार बांधव देखील आहेत. जर आपण मिळून या सगळ्या विषयाला विरोध केला तर येणाऱ्या काळात जो आहे तो चांगला राहील. अन्यथा जे काही विषारी मनसुबे घेऊन हे लोक काम करीत आहेत तर निश्चितच आपला जो काही सलोखा आहे तो धोक्यात आणतील. कृपया ते होऊ देऊ नका, एवढीच या पॉडकास्टच्या माध्यमातून विनंती करतो. दत्ताभाऊ तुमचे खूप खूप आभार. नक्कीच भाऊ. तर हा पॉडकास्ट करत असताना 3 ते 4 मुद्दे समोर आलेले आहेत. त्यामध्ये विजय वाहुळ यांनी क्रिमिनलला विरोध केलेला आहे, नंबर 1. नंबर 2, उपवर्गीकरणाला सुद्धा विरोध केलेला आहे. नंबर 3, मातंग समाज किंवा उर्वरित 59 पैकी जे 58 जाती आहेत ते कर्मकांड
आणि वेगवेगळ्या कारणांच्या नादी लागलेले आहेत, त्यामुळे त्यांचा विकास होत नाही असा त्यांनी मुद्दा निर्माण केलेला आहे. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की सरकारनेच या सगळ्या लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, हा एक भाग आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे या 59 जातींपैकी एक जी बुद्धिस्ट जात आहे तिला वेगळी करून बाकी 58 जातीला या बुद्धिस्ट जातीच्या विरोधात उभं करून त्यांच्यामध्ये संघर्ष लावून राजकीय फायदा घेण्याचा जो काही प्रयत्नच केला जातोय तो सुद्धा षड्यंत्राचा भाग आहे, ते ओळखावं असं सुद्धा विजय भाऊ या ठिकाणी म्हणालेले आहे. या पॉडकास्ट नंतर मातंग समाजातील किंवा उर्वरित 59 पैकी 58 जातीतील कुठल्या व्यक्तीला आपली जर राष्ट्रभूमीवरती भूमिका मांडायची असेल, मतं मांडायची असेल तर तुमचं स्वागत असेल. यासाठी मी माझा नंबर सांगतोय, आपण नंबर लिहून घ्या. नंबर आहे 99 75 30 6001. इंग्लिशमध्ये सांगतो 99 75 30 6001. हा माझा नंबर आहे. या नंबरवरती मला संपर्क करा. मातंग समाज असेल किंवा इतर कुणाचे अभ्यासू असावेत, फक्त मला बोलायचे एवढ्या इच्छेपोटी येऊ नका. तुमचा अभ्यास असावा, अभ्यास असेल तर त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यांची सुद्धा पॉडकास्ट आणि त्यांची सुद्धा भूमिका समाजासमोर मांडली जाईल. धन्यवाद.